मंडळी, 12वीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालक असतील त्यांच्यामध्ये उच्च शिक्षणाच्या जे काही प्रवेश प्रक्रिया आहेत त्याबाबत लगबग सुरू होते. या ठिकाणी जे विद्यार्थी फार्मसीला ऍडमिशन घेणार आहेत या शैक्षणिक वर्षात त्यांच्यासाठी काही महत्वाचा अपडेट द्यायचा आहे. एक गुड न्यूज आलेली आहे फार्मसी क्षेत्रामधून, ती बघणार आहोत. त्याशिवाय या ठिकाणी जे विद्यार्थी आता फार्मसीला आहेत त्यांनी देखील काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मसी युट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली महत्वाची आनंदाची बातमी अशी आहे की 2030-31 या शैक्षणिक वर्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नवीन फार्मसी कॉलेजला मान्यता दिली जाणार नाही. म्हणजे कुठलं नवीन कॉलेज आता सुरू होणार नाही, आहेत तेच कॉलेज राहणार आहेत. हे का गरजेचं होतं? कारण या ठिकाणी कोविड नंतर मोठ्या प्रमाणावर फार्मसीच्या कॉलेजची संख्या वाढली. ज्यावेळेस इंजिनिअरिंगचे प्रवेश कमी झाले, कोविड नंतर मेडिकल शॉप सुरू होते, अनेक जणांनी मोठ्या प्रमाणावर फार्मसीचे कॉलेजेस सुरू केले. तर लक्षात ठेवा, आपल्याला जास्त फार्मसीचे कॉलेज नको आहेत, जे आहेत हवे आहेत ते चांगले असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही जर पुढे भविष्यात फार्मसीला आता ऍडमिशन घेताय तर ते ऍडमिशन घेत असताना कॉलेजच्या बाबतीत कुठले फॅक्टर्स पाहणं गरजेचं आहे याबाबत एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल. पण ही एक बातमी आहे की 2030-31 या शैक्षणिक वर्षापर्यंत नवीन फार्मसी कॉलेजेसना मान्यता दिली जाणार नाही. हे गरजेचं आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॉलेज वाढल्यानंतर सॅच्युरेशन येत असतं. तर त्यानंतर दुसरी अतिशय आनंदाची बातमी, या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे या वर्षी जे फार्मसीला ऍडमिशन घेत आहेत त्यांचा अभ्यासक्रम बदलतोय. पीसीआय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने नवीन बी.फार्मचा सिलेबस लॉन्च केलाय, ज्यामध्ये या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट मध्ये एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर होणार या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. ज्यामुळे भविष्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम खूप महत्वाचा ठरणार आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचा अपडेट, सर्वांना प्रश्न पडलाय की यावर्षी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, नीटच्या पेपर फुटीमुळे गोंधळ झालेला आहे. त्यामुळे तो नीटच्या पेपर फुटीमुळे या ठिकाणी ज्या काही जागा असतात फार्मसीच्या त्यामध्ये काही ऑल इंडिया कोटा म्हणून कोटा असतो, ज्यामध्ये नीटच्या थ्रू जागा भरल्या जातात. त्यामुळे आता नीटची परीक्षा 21 जूनला होणार आहे. ती परीक्षा झाल्यानंतर पुन्हा त्याचा निकाल येईल. सीईटीचा निकाल अजून येणं बाकी आहे. त्यामुळे बी.फार्मच्या प्रवेश प्रक्रियेला वेळ लागेल. डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया त्याच्या आधी सुरू होईल. पण बऱ्याचदा असं होतं की अनेक विद्यार्थी ज्यांना कमी गुण असतात सीईटी नीटमध्ये ते डिप्लोमाला पण प्रवेश घेत असतात. तर बऱ्याचदा त्या दोन्ही प्रवेश प्रक्रिया समांतर ठेवल्या जातात. त्यामुळे सध्या तरी प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होईल याचा अंदाज लावता येणार नाही. पण तरी पण जुलैच्या मिड मध्ये किंवा जुलैच्या एंड पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू व्हावी अशी अपेक्षा करूया. जे काही अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. सध्या इतकंच महत्वाचं अपडेट होतं ते म्हणजे आनंदाची बातमी, 2030-31 शैक्षणिक वर्षापर्यंत कुठलंही नवीन फार्मसी कॉलेज सुरू होणार नाहीये. त्यानंतर दुसरी बातमी, बी.फार्मचा अर्थात डिग्रीचा अभ्यासक्रम बदलतोय, जो की नवीन अभ्यासक्रम येतोय ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगचा समावेश केलेला आहे. आणि तिसरं अपडेट, नीटच्या परीक्षेच्या गोंधळामुळे या ठिकाणी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया थोडीफार लांबणीवर जाऊ शकते. बी.फार्मची पण जाईल, नर्सिंगची पण जाईल आणि या ठिकाणी एमबीबीएस ची तर लांबणीवर पडणारच आहे. कारण नीटच्या थ्रू ज्यांच्या ऑल इंडिया कोट्यातले काही ऍडमिशन होतात त्यामुळे त्या प्रवेश प्रक्रिया थोड्याफार लांबणीवर जाऊ शकतात. बाकीचे प्रायव्हेट कॉलेज त्यांची स्वतःची एंट्रन्स एक्झाम घेतात, त्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होतीलच. जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला, सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. खाली हाईप नावाचं बटन दिसतंय ते दाबा. आपल्याला लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्वाचे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट करा, पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं दिली जातील. धन्यवाद, थँक्यू.